रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याला नम्रतेची विनंती करतो की आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि ऐकूया सौ मानसी जोशी मॅडम यांच्या अवकाश या कथासंग्रहातील कथा धक्का. ऐकूया मानसी जोशी मॅडम यांच्या अवकाश कथासंग्रहातील कथा धक्का. अगं सरिता, जरा पटापटा पाय उचल की ग बाई. ही लोकल गेली तर कामावर जायला येळ होतोय. अगं सोनीनं तिला छेडलं तसं सरिता झपाट्यानं चालू लागली, पण मनातलं विचार काय तिला दूर सारता येईनात. दोघी पण स्टेशनवर येऊन घडीभर जागा मिळेल तिथं टेकल्या. आज नेमकी गाडी लेट झाली या असं इंडिकेटर दाखवत होता. हाय का, आपण येळेवर आलो की गाडी लेट होती या, आणि जरा हिकडचं तिकडं एखादा मिनिट झालं की नजरेसमोरनं धडधडत निघून जाती या. काय करावं तर काय बाई. सोना बडबडतच होती, पण सरिताचं तिच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. सोनी नेहमीचीच रोज दिसणारे चेहरे निरखत हळूहळू पुढं आवाजात म्हणाली, सरू, माझी मालकीनबाई जरा जास्तच अलीकडे खेटपीट करते ग, पण पैसे बरं मिळतात म्हणून मी बी काम सोडत नाही बघ. आणि तसं बी जवळजवळ 4-5 कामं असली की वेळ पण वाचतो ग. कसं आपण एवढं बोललो तरी सरू गप्पच कशी म्हणून तिच्या दंडाला धरून सोनीनं हलवलं. तशी ती तंद्रीतनं जागी झाली आणि म्हणली, अगं चल चल, गाडी आली ना मग. अगं नाही, गाडी नाही आली अजून. मग काय म्हणलीस मला? मला सोनीनं डोक्यावर हात मारून घेतला. अगं कसला विचार करतीस एवढा? सकाळ धरणं बघती तुला. काय झालंय काहीतरी सांग की. सोनी, खरं तर लय बोलायचं आहे ग तुझ्याशी, पण कसं काय सांगावं तेच कळना झालंय. गाडीत बसल्यावर बोललं तर 4 जणी कान टावकारत्यात. बरं बरं नाही वाटत ग. अगं गरीब असलो म्हणून काय झालं ग? कुणी असं आपलं बोलणं ऐकलं की शरम वाटती ग ह्या जिंदगानीची. होय ग, ते पटतंय मला. पण मग असं करूया का, संध्याकाळी निघताना थांबू जरा वेळी बागत. चालेल, पण पोरग्याची 10वी आहे औंदा. चांगल्या गुणानं निसटला तर कॉलेजात जाईल आणि माझं पांग फेडल बघ. सरू आपल्याच नादात पुढं बोलत राहिली. अगं माझं सपन होतं ग सोने, मुंबईला यायचं. माहेरची गरिबी पण 18-20 दारिद्र्य असल्यागत. गरिबालाच मी लहानपणी कंटाळले आणि शेजारचा नवरा मिळावा, शहरातला नवरा मिळावा म्हणून देवाला नवस करायला लागले होते ग. तेव्हा वाटायचं शहरात सगळीच माणसं उंच उंच इमारतीत राहत्यात, श्रीमंत असतात. खुळी होती ग मी, खुळी होती. पण आज तर कुठं शाणी आहे सोड. पण चटका बसल्यासारखी गप होऊन घडाघडा बोलणाऱ्या सरूकडे बघतच राहिली. गेली 4-6 वर्ष दोघे घरकाम करायला एकत्र ठाण्याला जायच्या. तसं कल्याण ते ठाणे अंतर फार नव्हतं, पण कामाची ठिकाणं एकाच बाजूला, येण्या जाण्याच्या वेळा सारख्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वभाव दोघींचे जुळत होते. सोनी 30-32 वर्षाची, थोडीशी नखरेल. मूळची कल्याणची असलेनं शहरी वागणं, शहरी बोलणं, फॅशन आवडणारी, बोलणं चालणं एकदम टापटीप असणारी बाई होती. आई लहानपणीच वारली होती. तेव्हापासून बापानं 7वीत शाळा बंद करून 4 घर धुंडी मांड्याच्या कामाला लावून दिली. तिलाही शाळा अभ्यास फारसा आवडतच नव्हता.
त्यामुळे ती कामाला जाऊ लागली. एके दिवशी दुपारचीच घरला आली तर झोपडीचं दार बंद होतं. तिनं दार वाजवलं तसं बऱ्याच वेळानं दार उघडलं आणि खोपटातनं शेवंता मावशी बाहेर आली. हसत हसत निघून पण गेली. तिला वाटलं ही आपल्याला खिजवती का काय. तिनं आत जाऊन बापाला जाब विचारला, कारण काहीतरी पाणी मुरतंय असा तिला संशय आला होता. तेव्हा तिच्या बानं तुला काय कळतंय गप बस असं म्हटल्यावर तिचं टाळकंच सटाकलं. तिरमिरीत येऊन तिनं बापाच्या डोसक्यात तिथलंच एक लाकडू उचलून घातलं आणि काय झालंय बघायला पण ती तिथं थांबली नाही. तिचा बा एका फाटक्यात मिळाला. माणसं जमली. शेवटचं शेवंतानं बघितलं त्याला म्हणून शेवंताला पकडलं. शेवंतानं सुनीला घरात आलेली बघितली होती, पण कोर्टात ती सिद्ध करू शकली नाही. सोनीलला पण जेलची हवा थोडे दिवस खावीच लागली, पण ती पुराव्याअभावी सुटली. भावानं तिला सोडवायचा फार मदत केली. तिनं भावाला सगळं स्पष्ट सांगितलं, पण भाऊ म्हणला जे झालं ते झालं. त्याची लायकीच होती ती. तू आता काय बोलू नकोस. तरी ती गप बसली. भाऊजाईनं तिला त्यावेळी खूप आधार दिला. ती म्हणली त्यांची नजर बाई दिसली की पिसळायची. आम्हाला सासूबाई लागलीच वेगळं घर करून दिलं, पण त्या वारल्यावर आम्हा दोघांना वेगळीच भीती वाटायची. ह्यो माणूस नातं गोतं बघत नाही. समोर असलेल्या बाईत त्याला मादीच दिसायची. तो अनुभव घेतलाय म्हणून तर सासूनं तडकाफडकी आम्हाला घरातनं बाहेर काढलं ग. कोपनानं शेत खाल्लं तर असं वाटायचं, पण हे तर आखरीत झालं या. आता ह्याच्यावर सोडून काय होईल ते बघत बसा. हे बघा, ज्याला जावं लागलं तर मनाची तयारी ठेवा म्हणजे झालं, पण तसं काय बी होणार नाही. सोनी निमूटपणे सगळ्यांचं सगळं ऐकत होती, मुख्या बाहुलीसारखी. तिचा भाव एका बांधकामावर मुकादम होता. त्याचं लगीन झाल्यावर आईनंच त्या दोघांना वेगळं झोपडं घेऊन राहायला सांगितलं होतं. तेव्हा सोनीला आईचा लय लय राग आलता. दादा बायकोला घेऊन नवीन झोपड्यात राहायला गेला. तिला ते आवडलं नव्हतं. तिनं विरोध करायचा लय प्रयत्न केला होता. सोनी पहिल्यांदा सारखी जायची दादा वहिनीकडं, पण आई अचानक हार्ट फेलानं गेली आणि सोनीनं आईचीच कामं 4-5 घरची धरली आणि ती एकदम व्यस्त झाली. दिवसभर काम करून तिचं अंग आंबून जायचं. 12-13 वर्षाचं कवळं वय, पण दया यायला आईच नव्हती ना. तसं मंदा वहिनीनं तिला 4दा आमच्याकडे येऊन राहा, पुढं शिक, शाळेत जा, मी अभ्यास शिकवीन तुला असं म्हटलं होतं. पण शाळा आणि अभ्यास म्हणजे सोनीचं शत्रू होतं. दादा वहिनी परत शाळेत डांबतील म्हणून तिनं त्यांच्याकडे जायला साफ नकार दिला. बापानं सांगितलेली घरकामं ती आनंदानं करायला लागली. पण शेवंता मावशीचं छदमी हसणं तिच्या जिवारी लागलं होतं. तेव्हापासून तिनं तिथली कामं सोडून ठाण्यात 4 कामं पकडली होती. पैसा बी होता आणि नटून थटून लोकलनं ऑफिसात गेल्यासारखं जाता बी येत होतं. सोनी आपल्याच तंद्रीतनं बाहेर आली आणि काहीतरी विपरीत झाल्याशिवाय सरी एवढी नर्वस व्हायची नाही हे तिला पटलं. अगं सरे, अशी वैतागतीस कशाला ग? चांगला गोरा कोमटा पोर पादरात आहे. लेकीचं लगीन करून दिलंयस, कसं का असं ना, दादला आहे, कुंकवाचा धनी. कशाला सारखी कळ जिरवतीस ग? होय, खरं आहे ग. लोकांसने दिसतंय तर समद बेस आहे, पण आगीतल्या वांग्याला चटक्याचं दुःख. तेल लावून भाजलं म्हणून काय झालं? ए बाया,
मला काय असलं हुमान घातलंस तर काय बी कळत नाही बाई. समद इस्कुटून सांग की. घ्या काय सांगू. अगं सगळा इस्कोट झालाय ग सोने. माझा नवरा दुसऱ्या बाईच्या नादाला आहे, तिच्याच घरात राहतोय. पहिलं पहिलं सहन केलं ग तवा, तिच्या घरला जायचा, पण आता तिच्याकडेच राहतोय. पाहिजे तवा घरला येतय, हाय नाही पैसा भांड कुंड उचलून नेतय. आता पोरग हातातोंडाशी आलेला, आमदा 10वीला आहे. ह्याचं चवचाल वागणं कवा तरी त्याच्या ध्यानात येईल आणि त्यो बी बोल लावल मला असं वाटतंय ग. अगं पण त्यो कशाला पायी तुला बोल लावल ग. चांगला आहे ग पोर. अगं समज चांगलं असलं की जग खुसपाट काढतंय. इथं तर याचा बाच घरला येत नाही. वर खोपटाचं पैसे दे म्हणतो, घरात येऊन काय पण उचलून नेतय ती वेगळंच. काल माझं डोरलं घेऊन गेला ग. हा का 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 का. अगं पण तू का म्हणून दिलंस ग. सोनीची राखली. अगं त्यो काय मागतोय का. घातला गळ्यात हात आणि खेचलं खास दिशी. ते रंगानं माझ्या पोरानं पाहिलं आणि दोघाची झोपली. अगं 4 रट्ट दिलं ना पोराला आणि गेलं बेवडं. अगं परत दिसतं का ग हे. हातातोंडाला आलेलं पोर मारू नये ग. सरू कळवळली. अगं परत त्याला तू काय करशील. बा आण लेख काय पण करू दे की. अगं तसं नव. बा गेल्यावर पोरग त्याच्या मागं धावलं. मी आवरलं नसतं तर काय झालं असतं ग. मला म्हणला रांग्या की पुण्यांदा येऊ दे बाप घरला, जीवच घेतो त्याचा. अगं त्याचं रूप बघून धडकीच भरली ग छातीत. सुनीला आपला भूतकाळ सरकन नजरेसमोरून गेला. एक बिचारा जीव पुन्हा एकदा त्याच चक्रातनं जाणार. मी माझं नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात वाचले, पण हिचं पोरग अडकल तर मग ह्या बिचारीचं काय होईल. ती मनोमन थरारली. झोपडपट्टीतलं जिनं, दारुडे नवरे, कष्ट करणाऱ्या, पै गोळा करून संसार करणाऱ्या बाबड्या बायका. हे सगळं बघून सोनीनं लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. भाऊभाऊजाईनं कितीदा सांगितलं की बाई सगळीच माणसं तशी नसत्यात, पण सोनी बदली नाही. आणि आता त्योच सिनेमाचा खेळ पुन्हा तर नाही ना भोगावा लागणार. नाही, काहीतरी केलं पाहिजे. ती म्हणली. सरू पोराला आवर बाई, पोराला आवर. गोड बोलून लालच दावून बापापासनं लांब ठेव. ओ लांब ठेव. अगं तो हुशार आहे, चांगलं ट्युशन लाव, पण बापाची सावली पडू देऊ नकस. होय ग सोनी. काय पण सुचना बघ, कसं करू. माझं डोकंच चालना बघ. सरूनं चटाचटा डोक्यावर चापट्या मारून घेतल्या. अग 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 असा त्रागा करून कसं चालल बाई. हे बघ शांत हो. मी एक सुचवते बघ तुला पसंत पडलं तर बघ. अगं पण सांग की, पण त्या पोराला थंड कसं करावं तेवढं बोल. हे बघ त्यो तिचा बाप जाईल तिच्या कर्मानं. आपण हात बरबटून घ्यायचं नाही, एवढं मला कळतंय बाई. अगं पर कसं. हे बघ ते माझ्याकडं लागलं सरू. एक काम कर, त्याला सांग 10वीचा अभ्यास करून म्हणजे तू त्याला सायकल घेऊन देशील. अगं येडी का खुळी. म्या कुठनं पैसा पैदा करू ग सायकल आणायला. शहाणीच आहेस की. अगं लागलीच थोडी विकत घ्यायची आहे. अगं 1 साल आहे, हळूहळू पैसे साठवायचं आणि मग पुढच्या साली
10वीचा निकाल लागल्यावर सायकल घ्यायची ग शहाणे. होय, पण पैसा ठेवू कुठं? तो बेवडा आला की सगळं घर पालतं घालतो, सगळं सगळं निपटून नेतंय बघ. हे बघ सरे, त्याची काळजी तू सोड. तू एक एक्स्ट्रा काम पकड आणि ते पैसे माझ्याकडे ठेवायला देत जा. हा, पण माझ्यावर विश्वास आहे ना हो बाई तुझा? बघ बाई, नाहीतर आता गप्प बसतीस का घालू रट्टा? दोघे पण खळखळून हसले. सरूचं निखळ निर्व्याज हसू बघून सुनीला फार आनंद झाला. सरूनं पोराला समजावलं, हे बघ पोरा, औंदा चांगलं मार्क मिळालं तर कॉलेजात जाशील, लय शिकून मोठा होशील. तवा आता तू शाळेकडं अभ्यासाकडे ध्यान दे. नंबरात आलास तर तुला मी सायकल घेऊन देईन, ही पक्क ध्यानात ठेव. अहो, त्या दिवसापासून सरू नुसती पोराकडं बघून राबत होती. पै साठवून लेखाच्या 16व्या वाढदिवसाच्या दिवशी एक भारी भक्कम सायकल घेऊन द्यावी असा तिने विचार केला होता. 10 घरी धुणं भांडी कर, केर लादी करून दरमहा मुद्दामून काही रक्कम बाजूला टाकीत होती. दारुडा दादला, त्याला संसाराचं ना सोयर ना सुतक. त्यानं बायकोकडं पैसे कमवायची मशीनच म्हणून बघितलं होतं. पण एकदा आईबापाकडनं नांदायला आलेली पोर परतून माहेरला 2 दिवसाच्या वर जात नसती, हे ती पक्क जाणून होती. तसं माहेरी पण 18 विश्व दारिद्र्य. कुठं जायला जागाच नाही. नशिबाला आलंय ते भोगलंच पाहिजे. पण पोरगं सोन्यासारखं आहे, त्याला ह्या वाटेवर जाऊ द्यायचं नाही. तिनं निक्षून स्वतःला सांगितलं, नाही जाऊ द्यायचे मी त्याला. नवरा असला दारुडा आणि त्या नव्या बायपायी साठल्याला पै बी कधी उडवल त्याचा नियम नाही. म्हणून सुनी तिच्या लय जीवाभावाची दुस्तीन होती. तिच्याकडं पैक साठवावं हे तिनं पक्क केलेलं होतं आणि तशी ती साठवत होती. ह्या खानाची खबर त्या खानाला होत नव्हती. पोरगं 10वी झालं की कॉलेजात जायला सायकल बरी पडल म्हणून जीवाचं रान करायची. पहिलं 4000 भरून हप्ता लावायचा ठरला होता. सायकल बघून ती ठेवली होती. सोनीला तिनं म्हटलं, सोने, परीक्षा होस्तवर नको वाट बघूया, पोरगं लय अभ्यास करतंय, त्याचा वाढदिवस पण आलाय. तर ती म्हणती, वाढदिवसालाच आपण त्याला सायकल घेऊन देऊ द्या ग. बाया, घे की, मला कशाला विचारती ग? अगं तसं नव्हं ग, उद्या आपण जाऊ ग दोघी बी, पहिलं पैसे देऊन सायकल फिक्स करू. सोनीने बी होय म्हटलं. पण नियतीवर बसून सरूवर हसत होती. पुढं काय आखरीत घडणार ह्याची कल्पना नसलेली सरू समाधानानं हसत घराकडे आली. पोराच्या आवडीचं कालवण केलं. आता पोर आलं की जेवायचं, पण त्याला सायकल बघायला न्यावं की म्हणजे आपल्याला काय त्यातलं कळतंय. एकदा आणली की आण, त्याला पास पडली नाही तर नग सांगतोस त्याला. सरू विचार करत भिंतीला टेकली. दिवसभराच्या कामानं जरा डोळा लागला होता. किती वेळ लागला हे तिला काही कळलंच नाही. दाराची कडी खडाखडा वाजत होती. ती दचकून जागी झाली. चांगलंच अंधारून आलं होतं. अरे कुणाला एवढी घाई झाली या? कारदार वाजवते. ही पोरं बी कुठं ताडमाडल्यात काय? सरूनं बडबडत दार उघडलं तर इल्याच्या शाळेतली पोरं दारात होती. कार असा आग लागल्यासारखं कशा पाय दरवाजा ठोठावताय र? ती त्या पोरांच्यावर कारवानली. आणि येलाच कुठं आहे? शाळा सुटून तर लई टाईम झाला या. मावशी, विलास पडला सायकलवरनं, त्याला लय लागलंय, आम्ही दवाखान्यात न्याला. तुम्ही चला. सरूच्या नजरेसमोर काजवं चमकलं.
तिनं भीतीचा आधार घेतला आणि मटकन खाली बसली. मित्राच्या सायकलवरनं येताना विलासचा ॲक्सिडेंट झाला हे जसं कळलं तसं तिच्या काळजात चर झालं होतं. पळत पळतच तिनं दवाखाना गाठला होता. होतं नव्हतं ते पैसे दवाखान्यात भरलं, पण त्याचा पाय काय नाही वाचवू शकली. जीवाची तगमग झाली. पोराला घरला आणला. तो लय मोठा धक्का पचवून आता विलासच्या लाकडी पायासाठी ती पैसे साठवती. हो, विलासला नवा पाय बसवायचा, लाकडी पाय बसवायचा म्हणून तिनं 2 घरची कामं धरली ती.